नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय गाजलेली अशी बीएमसीची जाहिरात आहे 1846 पदांसाठी. आता मी गाजलेली याच्यासाठी म्हणतो की कारण याचा निकाल बघायला चातकासारखी वाट लोक बघत आहे, विद्यार्थी बघत आहे. सो लवकरात लवकर निकाल लागावा यासाठी सगळ्या स्तरावरती सगळेच प्रयत्न करत आहे. बीएमसीची आमची टीम आणि स्वतः मी सुद्धा कॉलवरती कधी कधी बोलत असतो की हा निकाल तुम्ही आता पुढे प्रोसेसमध्ये का येत नाही, पुढे प्रोसेस का होत नाही. सो त्याबाबतची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात समजून घेऊया. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मेसेज आणि कॉल पण आहे आणि कमेंट पण आहे. सो त्या संदर्भात छोटासा व्हिडिओ घेऊन म्हटलं अपडेट देऊया सगळ्यांपर्यंत. सो प्रश्न असा आहे की फायनल रिझल्ट कधी लागणार आहे आणि उशीर का झाला किंवा का होतोय, असं म्हणूया आपण, का झाला किंवा का होतोय. थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती असेल ही जी जाहिरात आहे, ही जाहिरात होती 1846 पदांसाठी 2 ते 12 डिसेंबरच्या दरम्यान झालेली आहे. आता मार्चमध्ये आपण आहोत, म्हणजे जवळपास याला 3 महिने होऊन जातील, पण अजून फायनल निकाल येत नाहीये. बाकीच्या गोष्टींसाठी पण आपण बराचसा वेटिंग केलेला आहे आणि फायनल निकालला पण वेटिंग करतोय. आता का उशीर होतोय त्याबद्दल थोडक्यात काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो. बघा, बऱ्याचशा मुलांनी आता बघा दोन बाजूचे मुलं आहेत. काही मुलं म्हणतात नॉर्मलायझेशन बंद झालं पाहिजे, काही मुलं म्हणतात की सर आमच्या प्रश्नांची मार्क आम्हाला मिळाली पाहिजे, काही मुलं म्हणतात सर जे चालू आहे ते ओके आहे, तुम्ही उगाच काही बोलू नका, कंटिन्यू करू द्या यांना. सो हे बघा, या संदर्भात तिन्ही बाजूकडनं तिन्ही विद्यार्थी इग्नाइट अकॅडमीशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत, कॉन्टॅक्ट करतात, बोलतात, कमेंटमध्ये देतात, मेसेज देतात, कॉल करतात. सो फक्त आता मी तुम्हाला सांगतो काय अपडेट आहे. बघा, ह्या मुलांचं म्हणणं काय आहे की ह्या मुलांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या शिफ्टमध्ये 8 प्रश्न डायरेक्ट काय झालंय, गाळले, कॅन्सल झालेले आहेत. इथून मागे टीसीएसने एक्झाम घेतल्या तर ह्या प्रश्नांची मार्क जनरली 2-3 प्रश्न असायचे आणि त्याचे मार्क दिले जायचे. मात्र हे 8 प्रश्न त्यांचे डायरेक्टली कॅन्सल करण्यात आलेले आहे. आणि आता हे ज्या शिफ्टचे झालेत ना, ती शिफ्ट जी आहे त्या शिफ्टमध्ये किती विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रामधून होते, 4,500 विद्यार्थी, सरासरी एक अंदाज 4,500 विद्यार्थी त्या शिफ्टमध्ये होते. या 4,500 विद्यार्थ्यांना याचा फटका बसलेला आहे असं त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, असं हे पेपरला पण आलेलं आहे. आता यामध्ये अजून त्यांनी काय सांगितलंय की हे जे 4,500 उमेदवार आहेत, बघा कोणती एका उमेदवाराच्या माहितीनुसार सायंकाळी 4:30 ते 6:30 पर्यंतच्या शिफ्टमध्ये जी सायंकाळची शिफ्ट होती त्यामध्ये काय झालंय, हे 8 प्रश्न रद्द झाले. म्हणजेच काय, 100 ऐवजी 92 प्रश्नांतून गुण देण्यात आलेले आहे. म्हणजे 92 वरती त्यांचं मेरिट लागणार, 92 पैकी जेवढे सोडल तेवढे. 8 प्रश्न डायरेक्ट कॅन्सल झाले. सो त्या बॅचवरती म्हणजे त्या शिफ्टवरती त्या मुलांवरती अन्याय झाला असं त्या मुलांचं म्हणणं आहे आणि ते या न्यूजपेपरला पण आलेलं आहे. सो ही न्यूज पण बऱ्याच जणी मला पाठवली, सर हे काय आहे, काय होणार पुढे. आता हा उशीर का होतो, याला काय काय गोष्टी असू शकतात. पहिले तर हा उशीर होण्याचे कारण आहे टीसीएसने हा घेतलेला महत्वाचा निर्णय काय की या 8 प्रश्नांचे मार्क द्यायचे नाही. इव्हन दो काही शिफ्टमध्ये 2-3 प्रश्न पण चुकलेले आहेत, ते कॅन्सल झालेले आहेत, त्यांचे पण मार्क दिलेले नाहीत. या संदर्भात निर्णय नेमका काय घ्यायचा, त्यांनी देऊन तर टाकला निर्णय, पण काय होतंय, पाठीमागच्या एक्झाममध्ये तो निर्णय घेतला आणि ह्या एक्झाममध्ये वेगळा घेतला तर ते गडबड होऊ शकते, कोर्टात जाण्याचे चान्सेस विद्यार्थी असू शकतात. सो त्याच्यामुळे टीसीएस थोडासा विशेष चर्चा करून याच्यावर निर्णय घेऊन तो निकाल लावणार आहे. मी पण बीएमसीशी बोललेलो आहे, सर आम्ही प्रोसेसमध्ये आहोत, थोडा आम्हाला वेळ द्या. बरेच कॉल आम्हाला आमच्या टास्कवर येत आहे, पण आम्हाला हा जो निकाल आहे तो प्रॉपर लावायचा आहे. यात भविष्यात काही अडचण निर्माण होऊ नये यासाठी आम्ही आमची टीम सगळी सिनियर लेवलला चर्चा करून हा निकाल लावणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण निकाल लागेल सर, डोंट वरी, असं त्यांचा रिप्लाय आहे. सो या आठवड्याच्या एंड पर्यंत नाही तर नेक्स्ट आठवडा तरी थांबावं लागेल. कदाचित निकाल लागलाच, निकाल म्हणजे 2 दिवसापूर्वी बोललो होतो, कदाचित निकाल उद्या पण लागू शकतो, या वीकच्या एंडला पण लागण्याचे चान्सेस आहेत. सो जास्त पॅनिक व्हायची गरज नाही आहे. विनाकारण तुम्ही पण पॅनिक होऊ नका. मेसेज कमेंटवर तुम्ही पाठवत असतात, मान्य आहे तुमचं पॅनिक होऊन तुमच्या जागेवर, बरोबर आहे, पण ह्या गोष्टींचा निकाल लवकरच लागेल. आता बघूया बीएमसी आणि टीसीएस यावरती काय निर्णय घेऊन हा निकाल लावतो. पण त्या अंशी ज्या विद्यार्थ्यांबाबत नुकसान त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं पण बरोबर आहे की आम्हाला 92 मार्कांवर तुम्ही जर कन्सिडर करणार असाल तर आमच्यावर हा अन्यायच आहे. कारण आमच्या नंतरच्या शिफ्टमध्ये किंवा आमच्या मागच्या शिफ्टमध्ये आणि इतर शिफ्टमध्ये मुलांना चांगले मार्क पडलेले, नॉर्मलायझेशन नंतर त्यांना 100 पैकी पकडलं गेलंय किंवा 98 पैकी पकडलं गेलं, आमचे डायरेक्ट 8 प्रश्न तुम्ही कॅन्सल केले, तर हा आमच्यावर अन्याय, हेही त्यांचं म्हणणं चुकीचंच आहे. मग याच्यानंतर ही निवड फायनल लागेल, प्रत्यक्ष यादी लागेल, नंतर तुमचा डिव्ही होणार आणि मग नियुक्ती तुम्हाला मिळणार आहे. आता हा जो फायनल निकाल आहे हा जर लवकर लागला तर मग पुढची प्रोसेस लवकर होईल. हा जर लवकर नाही लागला तर मात्र पुढे अडचण येऊ शकते आणि बऱ्याचशा गोष्टी मला व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, पॅनिक न होता पेशन्स ठेवा. या आठवड्याच्या एंडपर्यंत किंवा नेक्स्ट वीकमध्ये लागायलाच पाहिजे असं त्यांच्या बोलण्यातनं मला जाणवलेलं आहे. सो आमचा एक फॉलोअप चालू आहे, तुम्ही पण फॉलोअपमध्ये राहा. त्यांचे नंबर तुमच्याकडे असलाच बीएमसीच्या वेबसाईटला जाऊन चेक करू शकता.
कॉल करून माहिती घेऊ शकतात. सो ह्या गोष्टीबद्दल बऱ्याचशा गोष्टी व्हिडिओमध्ये पण कमेंट विचारल्या गेल्यात, म्हणून छोटासा अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेला आहे. काही शंका असेल हा हेल्पलाईन नंबर यांना आपण कॉल करून आमच्या टीमशी बोलू शकता. ओके, तुर्तास थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.